आज आपण या व्हिडिओमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया या चॅप्टरमधील न्यूमेरिकल बेस्ड ऑन रेक्टँगल याचा 4th नंबर न्यूमेरिकल पाहतोय. तर तो काय समजून घेण्याचा प्रयत्न करूया. A rectangular beam section has width 200 mm and depth 300 mm. म्हणजेच काय एक रेक्टँगल दिलेला आहे, त्याचं विड्थ आहे ती 200 mm आहे आणि डेप्थ आहे ते 300 mm आहे. युजिंग पॅरलल ॲक्सिस थेरम कॅल्क्युलेट मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट इट्स बेस. म्हणजेच काय करायचं आहे, पॅरलल ॲक्सिस थेरम वापरायचा आहे आणि मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट त्याचा जो काही बेस आहे तिथं आपल्याला काय करायचं आहे, ड्रॉ करायचा आहे. चला फर्स्ट ऑफ ऑल आपण काय करूया, डायग्राम ड्रॉ करूया. रेक्टँगल त्याचा बेस आहे तो विड्थ 200 आहे, हाईट 300 आहे, डेप्थ म्हणजेच काय हाईट जरा जास्त घेऊया, बेसला जरा कमी ठेवूया. त्याला आपण नाव देऊया ABCD. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट कुठं काढायला सांगितलंय, बेसला काढायला सांगितलंय. इथं याचा काय असणार आहे, सेंट्रॉइड बरोबर इथं सेंटरला येणार आहे. ओके, व्हॅल्यू किती दिलेल्या आहेत आपल्याला, विड्थ 200 mm आणि डेप्थ 300 mm. आपल्याला काय करायचं, पॅरलल ॲक्सिस युजिंग पॅरलल ॲक्सिस थेरम. पॅरलल ॲक्सिस थेरम अबाउट CD ICD इज इक्वल्स टू, पॅरलल ॲक्सिस थेरम काय असतं, IG प्लस AH स्क्वेअर. आता बघा आपल्याला काय काढायचं आहे, बेसला काढायला सांगितलंय. मग पॅरलल ॲक्सिस थेरम म्हणजेच काय ते, सेंट्रॉइडल ॲक्सिसला पॅरलल आपण कुठेही एखादी पॅरलल ॲक्सिस ड्रॉ करून तिथं काय करू शकतो, मोमेंट ऑफ इनर्शिया ड्रॉ करू शकतो. आता सेंट्रॉइडल ॲक्सिसला कोणते ॲक्सिस आहेत, हा उभा असणार आहे तो YY ॲक्सिस, आडवा असणार आहे तो XX ॲक्सिस. आपल्याला बेसला काढायला सांगितलंय म्हणजेच काय रे, हा जर XX ॲक्सिस घेतला तर XX ॲक्सिसला पॅरलल कोणता आहे, आपला हा बेस आहे. म्हणजेच काय असणार आहे, IXX हा आपल्याला पॅरलल CD निघणार आहे. म्हणून इथं आपण काय करायचं, IXX. जर इथं जर का दिलं असतं आपल्याला तर IYY ला पॅरलल असतं, म्हणून इथं आपण काय घेतलं असतं, IYY. सध्या काय रे, इथं XX ॲक्सिसला पॅरलल आहे म्हणून काय घ्यायचं, IXX प्लस एरिया. H म्हणजे काय, याला पॅरलल आहे म्हणजे IXX आणि बेस या दोघातलं जिथं आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायला सांगितलंय तिथलं उभं डिस्टन्स, हे उभं डिस्टन्स आपण कसं घेतो, Y घेतो, म्हणून काय होणार Y स्क्वेअर. आता आपल्याला IXX माहित आहे का, एरिया माहित आहे का, Y माहित आहे का, नाही. तर काय करूया, फाइंड आउट करूया. IXX रेक्टँगल साठी IXX आपण कसा काढतो रे, BD³/12. बेस किती आहे 200 इंटू डेप्थ किती आहे 300³ डिवायडेड बाय 12. किती येते आपला IXX, फाइंड आउट करूया. 300³ इंटू 200, ही व्हॅल्यू आन्सरमध्ये सेव्ह असणार म्हणून डायरेक्ट डिवायडेड बाय 12. काहीतरी संख्या येते, त्याला ENG करून मी छोटं करतो. म्हणजेच काय रे, 450 इंटू 10⁶. युनिट कसे आहेत, MM, म्हणून काय करणार, MM⁴. हे झालं आपलं IXX. नेक्स्ट आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, एरिया. एरिया कसा फाइंड आउट करतो रेक्टँगलसाठी, B इंटू D. बेस किती आहे 200 इंटू डेप्थ किती आहे 300. एरिया आपला किती येणार 200 इंटू 300 म्हणजे 60,000. युनिट काय येणार एरियाचं, MM². सगळे व्हॅल्यू MM मध्ये असल्यामुळे MM, एरिया काय होणार, हा MM आणि हा MM². नेक्स्ट आपल्याला काय Y म्हणजेच काय, इथून ते इथपर्यंतचं डिस्टन्स. जर टोटल डिस्टन्स 300 असेल तर काय होणार आपलं 300 डिवायडेड बाय 2. 300 डिवायडेड बाय 2 किती येणार 150. युनिट काय असणार MM. फाइंड आउट केलेलं सर्व व्हॅल्यू आता इथं पुट करूया. म्हणजेच काय ICD
इज इक्वल्स टू IXX प्लस AY स्क्वेअर. IXX किती आला आपला 450 इंटू 10⁶ प्लस एरिया किती आहे 60,000 इंटू वाय किती आहे 150 स्क्वेअर. चला फाइंड आउट करूया 150 स्क्वेअर इंटू 60,000 इज इक्वल्स टू करतो काहीतरी आलं. ही व्हॅल्यू आन्सरमध्ये सेव्ह असणार म्हणून डायरेक्ट मी प्लस केलं. आन्सरमध्ये व्हॅल्यू सेव्ह आहे प्लस ब्रॅकेट दोन टर्म असल्यामुळे मी काय करतो ब्रॅकेट घालतो 450 इंटू 10⁶. काहीतरी व्हॅल्यू आली फार मोठी असल्यामुळे मी ENG शिफ्ट करतो. किती आली आपली 1.8 इंटू 10⁹ युनिट काय असतं mm⁴ ICD म्हणजेच काय आय बेस. याला आपण काय म्हणू शकतो आय बेस. त्याला 1.8 इंटू 10⁹ mm⁴. आता इथं आपल्याला पॅरलल ऍक्सिस थेरम वापरून आन्सर काढा म्हटले. जर तसं दिलं नसतं तर आपण दुसऱ्या मेथडने डायरेक्ट फॉर्म्युला वापरून फाइंड आउट केलं असतं. त्याचा फॉर्म्युला काय आहे आय बेस ऑर ICD इज इक्वल्स टू काय फॉर्म्युला असतो BD³/3. बेस किती आहे रे 200 इंटू डेप्थ किती आहे 300⁵ डिवायडेड बाय 3. बघूया 300⁵ इंटू 200 इज इक्वल्स टू आन्सरमध्ये 7 डिवायडेड बाय 3. काहीतरी मोठी संख्या आली शिफ्ट दाबून ENG दाबूया 1.8 इंटू 10⁹ mm⁴ म्हणजेच काय आय बेस ऑर ICD इज इक्वल्स टू किती आलं 1.8 इंटू 10⁹ mm⁴. म्हणजेच काय रे दोन्ही मेथडने आपलं आन्सर काय आहे सेम येते. दोन्हीपैकी कोणतेही मेथड वापरू शकता. एक्झामला जर तुम्हाला विचारलं पॅरलल ऍक्सिस थेरम वापरा तर या मेथडने सोडवायचं, नाहीतर डायरेक्ट फॉर्म्युला असतो त्याने आपण आन्सर काढू शकतो. प्रत्येक न्यूमरिकल आपण आतापर्यंत प्रत्येक 2-2 मेथडने सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला जेणेकरून तुमच्या सर्व गोष्टी प्रॅक्टिस होऊन जातील. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. अजून आपल्या कट्टा इंजिनियर्स या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत पोचवत जा, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती नोटिफिकेशन मिळून जाईल. ओके. याच्या अगोदरचे बरेच आपण न्यूमरिकल पाहिलेले आहेत, त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक ठेवतो, तिथून तुम्ही ते पाहू शकता.